So friends, important formula. बीजगणितासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर एनी क्लास 9th 8th 10th 12th अप टू द मॅथमॅटिक्स जोपर्यंत आहे तुमचं तोपर्यंत जे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत ते महत्त्वाचे फॉर्म्युले आपण लिहून घ्यायचे वन बाय वन आधी फॉर्म्युला लिहून घ्या नंतर आपण त्याची अंडरस्टँडिंग घेऊ. यस ऑर नो? Yes. प्लीज राइट डाउन द फर्स्ट फॉर्म्युला किंवा आधी समजून घेऊया a + b ब्रॅकेट स्क्वेअर a and b. आता a आणि b कोण आहेत? a आणि b कोण आहेत? a आणि b एनी नंबर्स आहेत. एनी टू नंबर्स, एनी टू रॅशनल नंबर्स. रॅशनल म्हणजे यू नो दॅट परिमेय संख्या माहिती तुम्हाला. रॅशनल नंबर्स आहेत a आणि b आणि त्यांच्या ऍडिशनचा स्क्वेअर. काय? ऍडिशनचा स्क्वेअर. टू नंबर के ऍडिशन का स्क्वेअर असं म्हणायचं. दोन नंबरच्या ऍडिशनचा स्क्वेअर. द स्क्वेअर ऑफ ऍडिशन ऑफ a and b. आता a आणि b म्हणजे कोणी? a आणि b म्हणजे कोणते दोन नंबर्स? a आणि b म्हणजे काय? एनी टू नंबर्स. प्लीज राइट डाउन a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. प्लीज कॉन्सन्ट्रेट. a + b दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग. काय? दोन संख्यांच्या स्क्वेअर ऑफ ऍडिशन ऑफ टू नंबर्स. म्हणा ऍडिशन ऑफ टू नंबर्स. टू नंबरच्या ऍडिशनचा स्क्वेअर कसा व्यक्त केला, कसा फॉर्म्युलेट केला? दिस आर कॉल्ड एज एक्सपान्शन फॉर्म्युला. ह्याला म्हणतात एक्सपान्शन फॉर्म्युला, विस्तार सूत्र. काय म्हणायचं? तर काही महत्त्वाचे विस्तार सूत्र आहेत आणि त्यांचे कन्व्हर्जन्स खूप महत्त्वाचे आहेत 9वी आणि 10वी साठी. ते आपल्याला बघायचे. ऐकायला मी म्हणतोय तर पहिलं जे विस्तार सूत्र आहे ते कशाचं आहे? दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग. समजलं? मग दोन संख्या कोणत्या असतील? 4 अधिक 5 असेल, x + y असेल, p + q असेल, a + b असेल. a आणि b फक्त आपण गृहीत धरले. आपण काय केलं? आतापर्यंत गृहीत धरलेले अक्षर आहेत कोणत्या दोन नंबरसाठी? जनरली a आणि b गृहीत धरतो. a आणि b. a + b चं विस्तार सूत्र काय आहे? a² + 2ab + b स्क्वेअर. म्हणजे काय हो? पहिल्या पदाचा वर्ग, पहिल्या पदाचा अधिक दोन पदाच्या गुणाकाराची दुप्पट, दोन पदांच्या गुणाकाराची ट्वाइस ऑफ प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स, टू नंबरच्या प्रोडक्टची ट्वाइस अँड स्क्वेअर ऑफ सेकंड नंबर, दुसऱ्या पदाचा वर्ग. एवढं सिंपल आहे. हे कुठे यूज करायचं, ह्याचं ऍप्लिकेशन कुठे आहे हे आपल्याला नंतर कळतं बरं का. ज्यावेळेस आपण मॅथमॅटिक्स मध्ये अल्जेब्रा मध्ये वेगवेगळे गणित शिकवतो त्यावेळेस आपल्याला ते कळतं. ठीक आहे. तर a + b ब्रॅकेट स्क्वेअर सूत्र वाचायचं कसं? a² + 2ab + b स्क्वेअर. यस. व्हॉट इज द नेक्स्ट फॉर्म्युला? a - b ब्रॅकेट स्क्वेअर. a - b लिहू नका, थांबा 2 मिनिट. a - b ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॉट इज दिस कॉल्ड? ह्याला आम्हाला काय म्हणता येईल? स्क्वेअर ऑफ सबट्रॅक्शन ऑफ टू नंबर्स. स्क्वेअर ऑफ सबट्रॅक्शन ऑफ टू नंबर्स. दोन नंबरच्या सबट्रॅक्शनचा स्क्वेअर. दोन नंबरची काय आहे? वजाबाकी आहे आणि त्याचा काय आहे? स्क्वेअर आहे. म्हणजे काय? स्क्वेअर ऑफ सबट्रॅक्शन ऑफ टू नंबर्स. व्हॉट इज द फॉर्म्युला? एक्सपान्शन फॉर्म्युला a² - 2ab + b स्क्वेअर. फक्त फॉर्म्युले म्हणून पाठ करायचा आहे, अंडरस्टँडिंग नंतर होणार आहे. व्हॉट इज दिस? a - b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a² - 2ab + b स्क्वेअर. जर आपल्याकडे दोन नंबर आहेत ऐका आणि दोन नंबरच्या वजाबाकीचा वर्ग करायचा आहे, दोन नंबरच्या सबट्रॅक्शनचा स्क्वेअर करायचा आहे, तर कसं करायचा? आधी पहिल्याचा वर्ग द्या, नंतर दोघांच्या गुणाकाराची दुप्पट मायनस करा आणि नंतर दुसऱ्याचा वर्ग प्लस करा. हे सूत्र आहे, हे पाठ करायचं आम्हाला बाय युजिंग द रिमेंबरिंग प्रोसेस. आपल्या हे लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट इज द थर्ड वन? इट इज a² - b स्क्वेअर. कोण सांगता अंडरस्टँडिंग काय याची? फॉर्म्युला नका सांगू. एक्सपान्शन तुम्हाला माहित नाही, याचा विस्तार माहित नाही, पण हे काय कसं वाचतंय का? सर मी काय म्हणलो होतं? दोन पदांच्या वजाबाकीचा वर्ग म्हणलो होतं नाही? हे काय? दोन पदाच्या बेरजेचा वर्ग. सर हे काय? वजाबाकीचा वर्ग आहे का वर्गांची वजाबाकी? काय? वर्गांची वजाबाकी. म्हणजे दोन पदांच्या वर्गांची वजाबाकी विस्तारित लिहायची असेल तर कसं लिहायचं? a - b * a + b. तर कोण सूत्र आहे? a² - b² =
a minus b into a plus b. After that 4 a plus b bracket cube लिहू नका, प्लीज डोंट राइट. a plus b bracket cube याला कसं म्हणणार? अंडरस्टँडिंग काय काय आहे सर? हे दोघांच्या एडिशनचं क्यूब है, दोघांच्या एनी टू नंबर का एडिशन है और उसका क्या है? क्यूब है. यस और नो? यस. a plus b bracket cube ह्याचा विस्तार कसं करायचा माहिती आहे? a cube plus 3a square b plus 3b square a. बघा रिदम कसं आहे? a cube म्हणजे पहिल्याचा क्यूब प्लस 3 into a square b plus 3 into b square a आणि प्लस b cube. Is a formula for a plus b bracket cube. म्हणजे जर दोन संख्याच्या ऍडिशनचं क्यूब करायचं असेल तुम्हाला काय करावं लागेल? मग पहिल्या संख्येचं क्यूब करायचं अधिक प्लस 3 घ्यायचं इंटू पहिल्याचा स्क्वेअर दुसरी टर्म अधिक 3 गुणले दुसऱ्याचा स्क्वेअर पहिली टर्म आणि प्लस दुसऱ्याचा क्यूब. समजलं? हाऊ मेनी टर्म्स? 1 2 3 4 समजलं? आफ्टर दॅट व्हाट इज द फिफ्थ वन? a minus b ब्रॅकेट क्यूब. आता इथं सबट्रॅक्शनचं क्यूब आहे, दोन नंबरच्या सबट्रॅक्शनचं क्यूब म्हणजे घन. माहिती आहे तुम्हाला? a minus b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, आता होते काय वाच? चेक व्हाट इज द चेंज? a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b इथं मात्र प्लस 3b स्क्वेअर a मायनस b क्यूब. आता हे दोन मायनस का आले ते तुम्हाला नंतर कळतं ऑटोमॅटिक, कारण क्यूब मध्ये किती जणांचा गुणाकार असतो? 3 संख्या. मग मायनस बी इंटू मायनस बी इंटू मायनस बी म्हणजे दोन मायनस मायनस काय झालं? प्लस बी स्क्वेअर. पण इंटू एक आणखी काय? प्लस मायनस मायनस बी स्क्वेअर इंटू बी बी क्यूब मायनस बी. कोणत्याही नंबरचा स्क्वेअर प्लस असतो, नंबर आयदर पॉझिटिव्ह असो और निगेटिव्ह असो, स्क्वेअर मात्र कसा असतो? पॉझिटिव्हच असतो. का? आता मी म्हटलं 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर 2 into 2 किती आहे? 4 आणि मायनस 2 चा स्क्वेअर मायनस 2 into मायनस 2 मायनस मायनस प्लस 4. अरे म्हणजे मायनस 2 चा स्क्वेअर प्लस 4 आणि प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 4 म्हणजे स्क्वेअर ऑलवेज प्लस. स्क्वेअर कधी भी काय असतो? प्लस. पण क्यूब तसं नसतो. प्लस संख्या असेल तर क्यूब पण प्लस असणार, मायनस संख्या असेल तर क्यूब पण मायनस. माझा इथं मायनस कोण आहे बाबा? बी मायनस आहे, मग मायनस बी चा क्यूब काय असणार? मायनस बी. आणि हे कसं आहे? प्लस ए. समजलं का नाही? आणि हे काय असतं? 3a स्क्वेअर मायनस का म्हणून 3 into a स्क्वेअर. ए म्हणजे कोण आहे? प्लस आहे, प्लस चा स्क्वेअर प्लस येईल, पण इंटू काय आहे? बी. बी कसं आहे? म्हणजे मायनस. इथं म्हणून प्लस झालं मग 3 into b स्क्वेअर 3 into b कसं सांगा बरं? मायनस चा स्क्वेअर कसा असतो? मायनस असतो. मायनस चा स्क्वेअर कसा असतो? इथं 3a स्क्वेअर बी मायनस घेतलंय आणि इथं 3b स्क्वेअर ए प्लस का म्हणून? कारण इथं जे b स्क्वेअर आहे b म्हणजे मायनस आहे, मायनस चा स्क्वेअर काय असतो? प्लस. आणि इथं ऑलरेडी कसं आहे? प्लस. मग ती टर्म प्लस आहे. समजलं का? हे नंतर कळणार आहे, आपण फक्त फॉर्म्युला लिहून घ्यायचं. नंतर नंबर 6 व्हाट इज द नेक्स्ट फॉर्म्युला? a क्यूब प्लस b क्यूब. a क्यूब प्लस b क्यूब. व्हाट इज द फॉर्म्युला? a क्यूब प्लस b क्यूब. हेला काय म्हणायचं? अंडरस्टँडिंग काय आहे? ऍडिशन ऑफ 2 क्यूब्स. दोन क्यूबचे काय? आणि ऍडिशनचं क्यूब होतं, सबट्रॅक्शनचं क्यूब होतं. हे क्यूबचं काय? ऍडिशनचं क्यूब आहे. क्यूबचं ऍडिशन का ऍडिशनचं क्यूब? दोन क्यूब आहेत त्यांचं काय? हाऊ राईट दिस? a प्लस b एका ब्रॅकेट मध्ये द्यायचं, a प्लस b एका ब्रॅकेट मध्ये दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये द्यायचं, a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. बघा हे पाठ करून कळणार तुम्हाला. खरंच तुम्ही या दोघांचा गुणाकार केला, ह्या दोन ब्रॅकेटचा काय प्रोडक्ट आहे ना? काय काही ना म्हणजे प्रोडक्ट आहे, गुणाकार आहे. हे जर केलं बरोबर काय शिल्लक येते? a क्यूब प्लस b क्यूब. मग हे का लिहायचं सर? कधी कधी आम्हाला याला असं लिहावं लागतं आणि कधी कधी आम्हाला याला असं लिहावं लागतं. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स मध्ये अशा डिफरंट प्रोसेस आहेत, त्यांना आम्ही काय केलं? एक्सपांड केलं. बघा हे काय? हे कॉम्प्रेस. ह्याला काय केलं आम्हाला? हे काय? शॉर्ट आहे ना, आणि हे काय? लॉंग आहे.
मला माहिती आहे एक्सपान्शन फॉर्म्युला. काय माहिती समजलं का नाही? याचा एक्सपान्शन फॉर्म्युला हा आहे. म्हणजे हे दोघं जण सेमच आहे, फक्त पद्धत वेगळी, स्वरूप काय केलं वेगळं. जर या दोघांचा गुणाकार खरंच केला तुम्ही तर एक्झॅक्टली काय येणार? a क्यूब प्लस b. पण काय मॅथमॅटिकल इलुस्ट्रेशन्स मध्ये, काय मॅथमॅटिकल प्रक्रियांमध्ये आम्हाला याला असं मांडण्याची गरज पडते किंवा याला असं लिहिण्याची गरज पडते, म्हणून याला हा एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणायचं. ठीक आहे, पाहतोय नंबर 7 a क्यूब मायनस b2. जे साइन इथं आहे ते साइन पहिल्या ब्रॅकेट मध्ये a मायनस b आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ऑपोजिट जायचं a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. These are 7 important expansion formulae and interconvergence त्यानंतर बघायचे. पण अगोदर बेसिक हे 7 फॉर्म्युले आपल्याला माहित पाहिजे. समजलं सगळ्यांना? एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? माझ्यासोबत म्हणायचंय a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. एका आवाजात करायचं, रेकॉर्डिंग चालू आहे. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. a minus b bracket square equal to a square minus 2ab plus b square. a square minus b square equal to a minus b into a plus b. a plus b bracket cube equal to a cube plus 3a square b plus 3b square a plus b cube. a minus b bracket cube equal to a cube minus 3a square b plus 3b square a minus b cube. Sixth formula, a cube plus b cube equal to a plus b into a square minus ab plus b square. a cube minus b cube equal to a minus b into a square plus ab plus b square. समझलं? These are the important expansion formulae. After that we see interconvergence. नंतर आपण याचे इंटरकन्वर्जन म्हणायचं. म्हणजे एका सूत्राला दुसऱ्या सूत्राच्या स्वरूपात मांडायचं किंवा दुसऱ्याला तिसऱ्या स्वरूपात मांडायचं. ह्याची का गरज आहे नंतर कळतं तुम्हाला का गरज आहे. ठीक आहे, तर आज एवढंच लक्षात ठेवा. घरी जायचंय, हे पूर्ण सूत्र लिहायचे. जे मुलं घरी येत बसलेले, जे मुलं 9वीचे 10वीचे, त्या सगळ्यांनी याचा यूज करा. घरी बसून प्रॅक्टिस करा. नाही कळलं मला विचारा. ठीक आहे, बेस्ट एवढं लिहून घ्यायचं.